विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. सामाजिक व धार्मिक प्रबोधन. हा व्हिडिओ डॉक्टर फकीरा भगवान राजगुरू यांच्या अध्यापनावर आधारित असून, त्यांच्या अध्यापनाला एक शैक्षणिक साधन म्हणून या व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. 19व्या शतकात भारतीय समाजात अनेक चुकीच्या प्रथा प्रचलित होत्या. जातीभेद, अस्पृश्यता, बालविवाह, स्त्रियांचे शिक्षण बंद, विधवांवर अन्याय अशा अनेक समस्या समाजात होत्या. त्या काळात काही महान समाजसुधारक पुढे आले आणि त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. समाजात समानता, शिक्षण, विज्ञाननिष्ठ विचार आणि मानवता यांचा संदेश दिला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रार्थना समाज, ब्रह्मो समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन आणि स्त्री सुधारणा चळवळींबद्दल. चला तर मग इतिहासाच्या या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया. ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतात पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार झाला. नवीन विचार, विज्ञान, तर्कशक्ती आणि मानवतावाद भारतीय समाजापर्यंत पोहोचू लागले. भारतीय समाजातील अनेक वाईट प्रथा लोकांच्या लक्षात येऊ लागल्या. उदाहरणार्थ सती प्रथा, बालविवाह, अस्पृश्यता, स्त्रियांची दयनीय अवस्था, अंधश्रद्धा, जातीभेद. समाज सुधारण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी संघटना स्थापन केल्या. या चळवळींना सामाजिक व धार्मिक प्रबोधन चळवळी असे म्हणतात. या चळवळींचे मुख्य उद्दिष्ट होते समाजातील वाईट प्रथा दूर करणे, स्त्रियांना शिक्षण देणे, समानता निर्माण करणे, धर्मातील अंधश्रद्धा कमी करणे. 19व्या शतकात भारतीय समाजात अनेक धार्मिक अंधश्रद्धा आणि सामाजिक वाईट प्रथा प्रचलित होत्या. सती प्रथा, बालविवाह, स्त्रियांची दयनीय अवस्था आणि जातीभेद यामुळे समाज मागासलेला होता. अशा परिस्थितीत समाज सुधारणेची आवश्यकता ओळखून 1828 साली कोलकाता येथे ब्रह्मो समाज या संस्थेची स्थापना करण्यात आली. राजा राममोहन रॉय यांनी या संस्थेची स्थापना केली. भारतीय समाजाला आधुनिक विचारसरणी आणि मानवतेचा संदेश देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. ब्रह्मो समाजाने एकेश्वरवादाचा पुरस्कार केला, मूर्तीपूजा आणि अंधश्रद्धेला विरोध केला. सर्व मानव समान आहेत हा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि सामाजिक समानतेला प्रोत्साहन देण्यात आले. ब्रह्मो समाजाने समाज सुधारणेसाठी अनेक महत्त्वाचे कार्य केले. सती प्रथा बंद करण्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले. स्त्रियांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यात आला. शिक्षणाचा प्रसार करून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संस्थेच्या कार्यात अनेक महान नेत्यांचे योगदान होते. राजा राममोहन रॉय, देबेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांनी ब्रह्मो समाजाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य पुढे नेले. ब्रह्मो समाजामुळे भारतीय समाजात नवीन विचारांची जागृती झाली. समाज सुधारणा, स्त्री शिक्षण आणि समानतेच्या चळवळींना या संस्थेमुळे मोठी प्रेरणा मिळाली. आता पाहूया प्रार्थना समाजाबद्दल माहिती. 1867 साली मुंबई येथे प्रार्थना समाज या संस्थेची स्थापना करण्यात आली. डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी ही संस्था स्थापन केली. या संस्थेवर ब्रह्मो समाजाच्या विचारांचा प्रभाव होता. प्रार्थना समाजाचा मुख्य उद्देश होता समाजातील वाईट प्रथा दूर करून लोकांमध्ये मानवता, समानता आणि नैतिक मूल्ये रुजवणे. प्रार्थना समाजाने एकेश्वरवादाचा स्वीकार केला. मूर्तीपूजेपेक्षा साधी आणि शुद्ध उपासना महत्त्वाची मानली. जातीभेद, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धेला विरोध केला. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि समाज सुधारणेला प्रोत्साहन दिले. प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी अनेक उपक्रम राबवले. मुलींसाठी शाळा सुरू करण्यात आल्या. विधवा पुनर्विवाहाला समर्थन देण्यात आले. समाजातील लोकांमध्ये शिक्षण आणि सुधारणा याबद्दल जागृती निर्माण करण्यात आली. या समाजाच्या कार्यात अनेक महान नेत्यांचे योगदान होते. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी समाज सुधारणेसाठी महत्त्वाचे कार्य केले. प्रार्थना समाजामुळे भारतीय समाजात समानता, शिक्षण आणि सामाजिक सुधारणांचे विचार रुजण्यास मोठी मदत झाली.
भारतीय समाजाच्या प्रगतीमध्ये या संस्थेचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 19व्या शतकात भारतीय समाजात जातीभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात होती. शूद्र अतिशूद्र समाजाला शिक्षणापासून दूर ठेवले जात होते. स्त्रियांची अवस्था देखील अत्यंत दयनीय होती. अशा अन्यायकारक परिस्थितीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 साली पुणे येथे सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली. समाजातील दुर्बल आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. सत्यशोधक समाजानं सर्व मानव समान आहेत हा विचार मांडला. जातीभेद, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धेला कठोर विरोध केला. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे असा संदेश दिला. स्त्रिया आणि मागास समाजाला शिक्षण मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. सत्यशोधक समाजानं अनेक समाज सुधारणात्मक उपक्रम राबवले. मुलींसाठी आणि अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या. सत्यशोधक पद्धतीनं साधे आणि कमी खर्चाचे विवाह सुरू करण्यात आले. शेतकरी, कामगार आणि गरीब लोकांच्या समस्या समाजासमोर मांडण्यात आल्या. या समाजाच्या कार्यात सावित्रीबाई फुले यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठा संघर्ष केला आणि समाजातील विरोध सहन करूनही शिक्षणाचा प्रसार सुरू ठेवला. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे समाजात समानता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचे विचार रुजले. सत्यशोधक समाजानं भारतीय समाजातील परिवर्तनाच्या चळवळीला नवी दिशा दिली. भारतीय समाजात अंधश्रद्धा, जातीभेद आणि अनेक चुकीच्या धार्मिक प्रथा वाढल्या होत्या. समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी विविध संस्था स्थापन केल्या. त्यापैकी आर्य समाज आणि रामकृष्ण मिशन या संस्था विशेष महत्त्वाच्या ठरल्या. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली केली. भारतीय समाजाला वेदांतील ज्ञान आणि सत्याचा मार्ग दाखवणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. आर्य समाजानं वेदांकडे चला हा संदेश दिला. मूर्तीपूजा, अंधश्रद्धा आणि जातीभेदाला विरोध केला. स्त्री शिक्षण, समाज सुधारणा आणि समानतेचा पुरस्कार करण्यात आला. आर्य समाजानं गुरुकुल शिक्षण पद्धतीचा प्रसार केला. शिक्षण, स्वाभिमान आणि सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. स्वामी दयानंद सरस्वती हे या संस्थेचे प्रमुख नेते होते. यानंतर 1897 साली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांवर या संस्थेची स्थापना झाली. रामकृष्ण मिशननं मानवसेवा हीच ईश्वर सेवा हा संदेश दिला. सर्व धर्म समान आहेत आणि मानवतेची सेवा हीच खरी पूजा आहे असा विचार समाजात रुजवला. या संस्थेनं शिक्षण संस्था, रुग्णालये आणि समाजसेवेची अनेक केंद्रे सुरू केली. पूर, दुष्काळ आणि इतर संकटांमध्ये लोकांना मदत करण्याचे कार्यही केले. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम आणि मानवतेची भावना अधिक मजबूत झाली. आर्य समाज आणि रामकृष्ण मिशन यांनी भारतीय समाजाच्या प्रबोधनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. 19व्या शतकात भारतीय समाजात स्त्रियांची अवस्था अत्यंत दयनीय होती. स्त्रियांना शिक्षणाची संधी नव्हती, बालविवाह प्रचलित होते आणि विधवांवर अनेक अन्याय होत होते. अशा परिस्थितीत अनेक समाजसुधारकांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी आणि शिक्षणासाठी महत्त्वाचे कार्य केले. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि चुकीच्या प्रथांवर कठोर टीका केली. त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि समानतेचा पुरस्कार केला. आपल्या लेखनातून त्यांनी समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्यानं त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. समाजाचा विरोध, अपमान आणि अनेक अडचणी सहन करूनही त्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार सुरू ठेवला. त्यामुळे आज त्या स्त्री शिक्षणाच्या प्रेरणास्थान मानल्या जातात. आंध्र प्रदेशातील कंदुकुरी वीरेशलिंगम पंतलू यांनी विधवा पुनर्विवाहासाठी मोठे कार्य केले. त्यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले आणि समाजातील अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवला.